वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. काल आपण भगवान विष्णूंचा 7वा अवतार समाप्त केला, प्रभू श्रीराम अवतार. आज आपण बघणार आहोत भगवंतांचा 8वा अवतार, श्रीकृष्ण अवतार. मला वाटतं की राम अवतार आणि कृष्ण अवतार हे 2 अवतार असे आहेत की जे हे आपल्या पूर्णपणे रक्तामध्ये उतरलेले आहेत. प्रत्येक श्वासामध्ये आपल्या राम अवतार आणि कृष्ण अवतार आहेत. आपण आपल्या लहानपणापासून राम आणि कृष्ण याबद्दल कथा ऐकत आलेलो आहोत. आपण आपल्या मुलांना पण या रामकृष्णांच्या कथा ऐकवलेल्या आहेत, नातवंडांना पण ऐकवलेल्या आहेत. आपल्या आधीच्या पिढीपासून म्हणजे आपल्या आई वडील ते पण म्हणायचे की आम्ही पण आमच्या लहानपणी रामकृष्णाच्या कथा ऐकल्या. मला तर आठवते की आमच्या लहानपणी कित्येक आमच्या खेळगड्यांच्या पैकी मुलांची नावं राम आणि कृष्ण असायची. इतके राम आणि कृष्ण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आलेले आहेत. म्हणजे राम आणि कृष्णाला आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे हे यावरून सिद्ध होत आहे. राम आणि कृष्ण ही कथा मी आपल्याला वेगळी काही, जसं मी राम अवताराच्या बद्दल सांगितलं की मी आपल्याला काय सांगू, सगळ्या जणांना ती मुखोद्गत आहे. आणि तशीच कृष्ण कथा आहे, श्रीकृष्ण कथा आहे की जी सगळ्यांना मुखोद्गत आहे. त्यामुळे मी ही कथा आपल्याला सांगणं म्हणजे परत काय, तेच मी आपल्याला परत सांगायचे की जे आपल्याला पूर्णपणे माहित आहे. मग थोडासा विचार मी हा असा केला, राम अवतार एक सांगत असताना आणि कृष्ण अवतार पण सांगत असताना मी थोडासा वेगळा विचार करून हे दोन्हीही अवतार आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या 2 अवतारातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ज्या कलियुगासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. राम अवतारामध्ये पण मी आपल्याला सांगितलं की प्रभू श्रीरामाने आपल्याला त्यांच्या जीवनातून किती उपदेश केलेला आहे. तसेच कृष्ण अवतारामध्ये देखील आहे, कृष्णाने देखील आपल्याला अनेक गोष्टींचा उपदेश केलेला आहे. श्रीकृष्णाचा जन्म हा केवळ एका दिव्य बालकाचा जन्म नव्हता, तर तो एका आशेचा जन्म होता. जेव्हा संपूर्ण समाज अन्याय, भय आणि धर्माने त्रस्त होतो त्यावेळेला भगवंत अवतार घेतात हे आपल्याला बहुश्रुत आहेच. आणि या कथेच्या अनुषंगाने आपल्याला परत एक तेच सांगण्यात आलेलं आहे की जय आणि विजयांचा 3रा जन्म आहे. त्याने 3 जन्म भगवंतांचे शत्रू म्हणून पत्करले मागितलेले होते. आता हा 3रा जन्म आहे शिशुपाल आणि दंतवक्र. यानंतर मात्र जय आणि विजयांचा पूर्णपणे मोक्ष मिळणार आहे आणि ते परत वैकुंठामध्ये द्वारपाल म्हणून जाणार आहेत. ही ते कथा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे मी ही पण कथा सांगणार नाही आणि मी पूर्ण कृष्ण कथा देखील आपल्याला सांगणार नाहीये. फक्त जसं राम अवतारामध्ये मी जशी गरज आहे तसे 2-3 ओळीमध्ये फक्त तो भाग किंवा आपल्याला जसं जसं पुढे सरकायचं आहे तसं तसं मी सांगणार आहे. पण पूर्णपणे जन्मापासून त्यांचा अवतार समाप्तीपर्यंत सगळं मी पूर्ण अगदी, कारण ती कथा आपण श्रीमद भागवतामध्ये मी आपल्याला पूर्णपणे सांगितलेली होती. त्यामुळे आता मी ती परत नाही, फक्त हा जो मी वेगळा प्रयोग करायचा ठरवलेला आहे तो प्रयोग करून मी आपल्याला श्रीकृष्ण अवतार आपल्याला सांगणार आहे. मथुरेचा राजा कंस अत्याचार करत होता. स्वतःच्या सत्तेच्या मोहामध्ये त्याने नात्याची किंमत गमावलेली होती. स्वतःच्या बहिणीच्या आयुष्याचा विचार न करता फक्त मृत्यूच्या भयाने त्याने देवकी आणि वसुदेवांना कारागृहामध्ये टाकलेले होते. पण याच कारागृहामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराने जन्म घेतलेला होता. याचा अर्थ काय होतो? आपण आता प्रत्येक घटनेकडे, जसं राम अवतारामध्ये आपण प्रत्येक घटनेकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितले, तसेच आपण कृष्ण अवतारामध्ये देखील करणार आहोत. भगवंतांच्या कृष्ण अवतारामधल्या
प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक गोष्टीकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत. भगवान श्रीकृष्ण आपल्याला हेच सांगतायत. म्हणजे कारागृहामध्ये भगवंतांचा जन्म झाला, त्यासाठी आपल्याला भगवंत हेच सांगतायत की जीवनामध्ये कितीही मोठा अंधार निर्माण झाला तरी परमेश्वराची कृपा कधी संपलेली नसते. कारागृह म्हणजे फक्त दगडी भिंती नाहीत. आजच्या काळामध्ये माणूस बाहेरून खूप स्वतंत्र दिसतो. बाह्य स्वरूपामध्ये जिम्मेदाऱ्या जास्त नाहीयेत, पैसा भरपूर आहे, ऐश्वर्य आहे, भरपूर ऐश्वर्य आहे, स्वतंत्रता आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तिथे आपण जाऊ शकतो, सगळं आहे. पण मनातून मात्र आजचा कलियुगामधला माणूस अनेक प्रकारच्या कारागृहामध्ये अडकलेला आहे. कोणी पैशाच्या चिंतेच्या कारागृहामध्ये आहे, कोणी समाज काय म्हणेल म्हणून आहे, कोणी नात्यांमध्ये आलेल्या दुराव्याच्या कारागृहामध्ये अडकलेला आहे, कोणी कुठल्या भीतीमध्ये अडकलेला आहे. भीतीचे अनेक स्वरूप असतात. असे अनेक प्रकारची कारागृह आहेत, त्यामध्ये आजकालचा कलियुगातला माणूस अडकलेला आहे. कोणी राग, मत्सर, अहंकार, जुन्या दुःखाच्या आठवणीमध्ये अडकलेला आहे. बाहेरचं कुलूप तोडणं, दाराला बाहेरून जर आपण कुलूप लावलेलं असेल आणि त्याची आपली किल्ली हरवली तर ते कुलूप तोडणं खूप सोपं आहे. पण आपल्या मनाला जे आपण कुलूप लावून घेतो ते कुलूप तोडणं मात्र खूप अवघड जातं. देवकी आणि वसुदेवानी कारागृहामध्ये श्रद्धा सोडली नाही. त्यांनी भगवंतांवर तशी श्रद्धा ठेवली आणि त्यांना माहिती होतं की एक ना एक दिवस आपल्याला याच्यातून मुक्तता आपली होणार आहे. भगवंत जन्माला येतील आपल्या पोटी आणि त्यानंतर आपली याच्यातून आणि सगळ्या लोकांची या संकटातून मुक्तता होणार आहे. ही त्यांची निढळ श्रद्धा होती भगवंतांवर. पण आज आपल्याकडे काय होतं कलियुगामध्ये, आज आपल्यासमोर एखादं जरी संकट आलं की आपण काय म्हणतो, हे माझ्याच नशिबाला का आलं, हे माझ्याच वाट्याला का आलं, एवढं मोठं संकट, एवढं मोठं दुःख माझ्याच का वाट्याला आलं. पण देवकी आणि वसुदेवानी हे शब्द कधीही उच्चारले नाहीत. श्रीकृष्णांची जन्मकथा आपल्याला एक गोष्ट शिकवते की प्रत्येक संकट नेहमी शिक्षा नसते, ते कधी कधी ती एका मोठ्या परिवर्तनाची सुरुवात झालेली असते. जसं एखादं बीज जमिनीच्या अंधारामध्ये रुजलं जातं, तेव्हा आपल्याला काय वाटतं, ते जमिनीच्या आतमध्ये गेल्यानंतर वाटतं त्याचा अंत झाला, ते नाही बाबा आता ते खराब झालं. पण त्याच अंधारातून, खाली गेलेल्या अंधारातून हळूहळू त्याला कोंब फुटायला लागतो, त्याचं एखादं छोटं रोपटं होतं, मग झाड होतं आणि मग मोठा वृक्ष बनतो. तसेच जीवनातला कठीण काळ हा आपल्याला संपवण्यासाठी नसतो, तर आपल्यामधली जी सुप्त शक्ती आहे ती जागृत करण्यासाठी असतो. फक्त ते आपल्याला समजत नाही. आज एखादा माणूस व्यवसायामध्ये अयशस्वी झाला असेल, अपयशी झाला असेल, नात्यामध्ये कुठलं त्याला दुःख असेल, आरोग्याची खूप मोठी अडचण आली असेल किंवा आयुष्यामध्ये एकटेपणा जाणवत असेल, तर त्याने श्रीकृष्णाचा संदेश लक्षात ठेवावा. यातून प्रत्येक गोष्टीतून मी आपल्याला फक्त एक छोटे छोटे संदेश भगवंताने जे दिलेले आहेत तेच आपल्याला, हे तर सगळे संदेश खरे पाहिले तर भगवद्गीतेमध्ये भगवंताने दिलेले आहेत, ते परत मी आपल्यासमोर आणण्याचा एक प्रयत्न करत आहे. तर त्याने श्रीकृष्ण जन्माचा संदेश लक्षात ठेवावा. कारण ज्या रात्री सर्वांना वाटत होते की आता काहीच मार्ग उरलेला नाही, त्या रात्री परमेश्वराचा प्रकाश प्रगट झाला. कारागृहाच्या अंधारामध्ये परमेश्वराचा प्रकाश प्रगट झालेला होता. श्रीकृष्ण जन्म आपल्याला एक खूप मोठा प्रश्न विचारतोय. आपल्या जीवनातल्या अंधारामध्ये आपण श्रद्धा टिकवून ठेवलेली आहे का? आपल्या आयुष्यामध्ये संकट रूपी जे अंधार पसरलेला असतो, कुठल्याही प्रकारचं संकट, पैशाचं, आर्थिक, शारीरिक, मानसिक कुठलंही संकट असेल, त्या संकटाचा अंधार असतो. त्या अंधारामध्ये तुमची भगवंतांवरची श्रद्धा तशीच टिकून आहे का? हा प्रश्न श्रीकृष्ण जन्म आपल्याला विचारतोय. कारण देव आपल्या जीवनातली प्रत्येक अडचण लगेच दूर करेल असे कधीच नसते. त्या अडचणीतून बाहेर पडण्याची शक्ती मात्र भगवंत आपल्याला नक्की देत असतो. देवकी वसुदेवांच्या हातात परिस्थिती कुठलीच राहिलेली नव्हती, पण त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती, भगवान विष्णूंच्या प्रती
श्रद्धा होती. आणि ज्यांच्या मनामध्ये विश्वास असतो, भगवंतांच्या प्रती विश्वास असतो, त्यांच्या जीवनामध्ये पहाट एक दिवस नक्कीच होणार असते. भगवंतांच्या जन्मानंतर लगेच एक मोठा प्रसंग घडतो. देवकी वसुदेवांच्या हातामध्ये स्वतःचे मूल होते, पण परिस्थिती अशी होती की त्या बालकाला त्यांना त्यांच्या जवळ ठेवता येणार नव्हते. कंसाच्या भीतीमुळे वसुदेवांना त्या मध्यरात्री श्रीकृष्णाला यमुना पार करून गोकुळात घेऊन जावे लागले. एका वडिलाच्या त्या क्षणी विचार करा, एका वडिलाच्या मनाची परिस्थिती काय असेल, मनामध्ये काय वेदना होत असतील. ज्याच्या जन्मासाठी कित्येक वर्ष त्यांनी वाट बघितलेली होती, त्या मुलाला जन्मानंतर काही क्षणात त्यांना स्वतःपासून दूर करावे लागणार होते. पण वसुदेवानी त्या क्षणी दुःखाला शरण न जाता भगवंतांच्या इच्छेवर विश्वास ठेवला. कारण भगवंतांनी त्या क्षणी सांगितलेले होते की मला इथून गोकुळामध्ये नंद घरी घेऊन जा. आणि भगवंतांची ती इच्छा होती, भगवंतांचा तो आदेश होता, त्याच्यावर एका पित्याने विश्वास ठेवलेला होता. यामध्ये श्रीकृष्ण आपल्याला एक खूप मोठा संदेश देतात. जीवनामध्ये अनेक वेळेला अशी परिस्थिती येते की आपली परिस्थिती आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती आपल्या मनाप्रमाणे आपल्याला बदलता येत नाही. आपल्याला खूप वाटतं की हे सगळं मला जसं वाटतं तसं घडलं पाहिजे, पण ते तसं होऊ शकत नाही. काही निर्णय आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात. तो नको वाटत असतो निर्णय घ्यायचा, पण तो आपल्याला घ्यावा लागतो. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागतो. काही गोष्टी मनाविरुद्ध आपल्याला स्वीकाराव्या लागतात. अशी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये आपले मन कसे ठेवायचे हे आपल्याला श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला वसुदेवांच्याकडून शिकायला मिळते. वसुदेवांच्या समोर दोन मार्ग होते. एक म्हणजे माझ्यावर हे संकट का आले म्हणून, आणि आता मी माझं मूल माझ्यापासून दूर करू का, या दुःखामध्ये खचून जाणे आणि ते मूल स्वतः जवळ ठेवणे. आणि दुसरा मार्ग होता, परमेश्वराची इच्छा आहे आणि परमेश्वराची इच्छा मला पूर्ण करायची आहे, ते माझे कर्तव्य आहे. हे दोन मार्ग त्यांच्या समोर होते. वसुदेवानी दुसरा मार्ग निवडला. पहिला मार्ग नाही की माझ्यावरच काय संकट आले, आता मला इतक्या दिवसानंतर मूल झालं, तर हे तरी मूल माझं राहू देत माझ्याजवळ, मी माझ्या मुलाला माझ्यापासून का दूर करू, हा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी फक्त परमेश्वराच्या इच्छेला महत्व दिलं. त्यांची इच्छा पूर्ण करणं हे स्वतःचं कर्तव्य मानलं. आपल्या जीवनामध्ये पण आपण बऱ्याच वेळेला अशा घटना बघतो. अनेक लोक बाहेरून खूप सुखी दिसत असतात, पण मनामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष घेऊन जगत असतात. एखाद्या आई वडिलांना मुलाच्या भविष्यासाठी अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागतो. एखाद्या व्यक्तीला नोकरी, व्यवसाय किंवा परिस्थितीमुळे आपल्या आवडत्या व्यक्तीपासून, आवडत्या गोष्टीपासून दूर जावे लागते. आपण बऱ्याच वेळेला बघतो, आपल्या काळामध्ये देखील होतं. बऱ्याच वेळेला खूप त्या काळामध्ये नोकरीसाठी अपडाऊन करणं हा प्रकार अगदी कॉमन होता. बरेच लोक एकटे राहायचे एका ठिकाणी, कारण मुलं आणि शिक्षणासाठी मुले ठेवणं गरजेचं होतं एका ठिकाणी, बायका मुले एका ठिकाणी ठेवायची आणि तो घरचा करता पुरुष 8 दिवसातून एकदा येणं आणि परत सोमवारी, शनिवारी यायचं, सोमवारी जायचं, हे असे अपडाऊनचे प्रकार त्या काळामध्ये आपल्या तरुणपणी आपण बघितले आहेत. मला वाटतं आपल्या मधल्या देखील अनेक लोकांनी ह्या वेदना, आपल्या कुटुंबापासून दूर राहणं ही देखील सोपी गोष्ट नसते आणि तेही एकटं राहणं, अनेक लोकांनी याच्यातून गेलेले असतील असे मला वाटतंय. काही काही वेळेला नाईलाजानी मुलांना हॉस्टेलवर ठेवावं लागतं, कारण मुलं हुशार असतात, पण गावामध्ये तेवढी शिक्षणाची सोय नसते. तर आपल्या मुलांना दुसऱ्या ठिकाणी हॉस्टेलवर ठेवावं लागलेलं असेल आपल्या पिढीच्या, किंवा आता पण पिढीतल्या बरेच जण हॉस्टेलवर ठेवतात. ही हा पण मुलांच्या भविष्यासाठी कठीण निर्णय असतो. आता बऱ्याच वेळेला पण पीजी वगैरे करण्यासाठी तोपर्यंत मुलं बरीच मोठी झालेली असतात, आजकाल परदेशामध्ये जातात. तो पण निर्णय आई वडिलांसाठी खूप त्रासदायक असतो की आपला एकुलता एक मुलगा परदेशामध्ये जाणार, 2-2 वर्ष आपल्या मुलाचा आपल्याला चेहरा दिसणार नाही, आपण भेटू शकणार नाहीत. पण त्याचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आई वडील हे सगळं सहन करत असतात. कधी 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 माणसाला आपल्या आयुष्यातली काही नाती, काही स्वप्ने किंवा काही अपेक्षा सोडाव्या लागतात.
अशा वेळी श्रीकृष्ण जन्म आणि गोकुळ गमन आपल्याला हेच शिकवते की प्रत्येक विभक्त होणे म्हणजे दुःख नसते किंवा ते दुःखासाठी नसते, काही वेळेला ते एका मोठ्या उद्देशासाठी पण झालेले असते. वसुदेव जेव्हा यमुना पार करत होते तेव्हा बाहेर अंधार होता, प्रचंड पाऊस होता, संकट होती, पण त्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्ण होते. यातला एक सुंदर आध्यात्मिक अर्थ आपण जर बघितला तर ज्याच्या जीवनात परमेश्वरावर विश्वास असतो त्याच्या संकटाचा मार्ग अत्यंत सोपा असतो. संकट येतात, पण तुम्ही जर परमेश्वरावर विश्वास ठेवला तर ती संकट तुमच्यासाठी सोपी होऊन जातात. तुम्ही फक्त परमेश्वराला एवढं म्हणायचं की हे संकट आहे, मला माहिती आहे, हे संकट मला ते पूर्ण करावं लागणार आहे, कारण हे माझ्या कर्माचे भोग आहेत. फक्त तू माझ्या पाठीवर हात ठेव, तू बरोबर आहेस म्हणून सांग, तर मी हे संकट आरामामध्ये पार करेन. हा विश्वास आपण जर भगवंतांवर ठेवला तर त्या संकटातून आपल्याला मार्ग निघू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपल्या जीवनामध्ये कधी अडचणी येणारच नाहीत. अडचणी येणार, संकट येणार, पण फक्त परमेश्वरावरचा विश्वास मात्र आपण त्यावेळेला कधीही डळमळीत होऊ द्यायचा नाही. श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जीवनामध्ये सुखदुःखही येणारच, पण त्या सुखदुःखामध्ये मन स्थिर ठेवण्याची शक्ती भक्ती आपल्याला देत असते. आज माणसाची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? त्याच्याकडे समस्या खूप आहेत. समस्या तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहेत, पण खरी अडचण ही आहे की समस्या आली की भगवंतांवरचा विश्वास तुटतो. एका क्षणामध्ये आपला भगवंतांवरचा विश्वास नाहीसा होतो. मी एवढं सगळं करते किंवा करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये ही संकट कशी, मला आता देवाची पूजाच करायची नाही, मी आता तुझ्याकडे बघणार पण नाही, तुझं तोंड पण नाही बघणार, मी आता काहीही जप नाही करणार, काही. हा विश्वास लगेच आपला तुटून जातो. हा आहे कलियुगामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. थोडी ही अडचण आली की आपण काय म्हणतो, देव माझ्या बरोबर असं का करतोय? पण कधी आपण हे विसरतो की ज्या मार्गावर देव आपल्याला घेऊन जात आहे तो मार्ग त्या क्षणी आपल्याला समजत नाहीये. जो मार्ग देवानी निवडलेला आहे, ते संकट आहे, ते का आलेलं आहे, कशासाठी आलेलं आहे, त्या क्षणी आपल्याला काहीच समजत नाही. जसे वसुदेवांना माहित नव्हते की गोकुळात वाढणारा हा बालक पुढे सगळ्या म्हणजे वसुदेवाच्या पोटी जन्माला आलेला आणि त्यांनी गोकुळामध्ये नंदाच्या घरी नेऊन ठेवलेला आपला बालक, आपलं मूल पुढे जगाला धर्माचा मार्ग दाखवणार आहे. तसेच आपल्या जीवनात आज काहीसं होतं. याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक संकटाचा अर्थ आपल्याला त्या क्षणी कळत नाही किंवा लगेच समजणार पण नाही, पण त्याच्यातून पुढे भविष्यामध्ये काहीतरी खूप चांगली गोष्ट घडणार असते. आजच्या कलियुगातल्या माणसासाठी गोकुळ गमनाचा संदेश आपण अशा प्रकारे बघू शकतो. परिस्थिती आपल्या हातात कधीच नसते, कुठलीच परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही. आपण हा फाजील आत्मविश्वास पण ठेवायचा नाही की सगळं माझ्या कंट्रोलमध्ये आहे. तुमच्या कंट्रोलमध्ये काहीही नाही. तुम्ही कठपुतळी आहात, तो दोरी जशी हलवेल तसं तुम्हाला हलायचं आहे. स्वतःकडे कुठलंही श्रेय तुम्हाला घेऊन चालणार नाहीये. पण त्या परिस्थितीमध्ये तुमच्या हातामध्ये कुठलीच परिस्थिती नाही, पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची वृत्ती मात्र तुमच्या हातामध्ये आहे. अडचणी आल्या म्हणून तुम्ही जीवन जगणे कधीही थांबवू नका. त्या अडचणीतून भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला मार्ग दाखवतील. कधी कधी परमेश्वर आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जात असतो, कारण पुढे आपल्यासाठी काहीतरी नवीन घडणार असते. हा अनुभव मी स्वतः पण घेतलेला आहे. माझी कर्मभूमी, माझं अख्खं आयुष्य परभणीला गेलं. मला कधीही वाटलं नव्हतं की मी पुण्याला स्थायिक होईल. माझं आयुष्य वेगळ्या वळणावर होतं आणि मी पुण्याला आले. कदाचित भगवंतांनी हे सगळे लिहून आधीच ठेवलेले होते की मला अध्यात्माच्या मार्गावर वळवायचे होते भगवंतांना. आणि मी पुण्याला आल्यानंतर हळूहळू कोविड काळा संपल्यानंतर अध्यात्मामध्ये मला रस वाटायला लागला आणि माझा अध्यात्माचा हा अगदी काय म्हणतो त्याला आपण, धडपडत
आत्ता कुठे मी उभी राहायला शिकलेली आहे, थोडीशी अडखळत अडखळत मी ही अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. पण भगवंताने कदाचित हा मार्ग आधीच ठरवून ठेवलेला होता, म्हणून मी माझी कर्मभूमी सोडून पूर्ण लग्नानंतरचा माझा तेवढा पूर्ण काळ तिथे गेलेला तो सोडून मी 7 वर्षापूर्वी पुण्याला आले आणि हा मार्ग जो भगवंताने माझ्यासाठी आखून ठेवलेला होता त्या मार्गावर मी आता चालायला सुरुवात केलेली आहे. असो, ज्या गोकुळामध्ये म्हणजे कधी कधी परमेश्वर आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जात असतो, कारण पुढे आपल्यासाठी काहीतरी नवीन निर्माण होत असते. ज्या गोकुळामध्ये श्रीकृष्ण गेले ते फक्त एक गाव नव्हते, ते प्रेम, साधेपणा आणि भक्तीचे स्थान होते. राजवाड्यामध्ये जन्मलेला राजकुमार होते खरं तर भगवंत, पण ते नंतर गोकुळामध्ये एका गवळ्याच्या घरी वाढले. यातून श्रीकृष्णाने आपल्याला हे दाखवून दिलेले आहे की परमेश्वराला मोठे होण्यासाठी राजवाड्याची गरज नसते. जिथे प्रेम, जिथे निर्मळ भावना आहे, तिथे भगवंतांचा वास असतो. आजही कलियुगामध्ये लक्षात ठेवा की आपण एखाद्यांनी कुणी आपल्याला छोट्याशा साधारण लोकांनी त्यांच्याकडे बोलवलं, असं म्हणून कधी जाऊ नका. उलट मी तर असं म्हणेन की अशा लोकांच्या घरी भगवंतांचा जास्त वास होतो. तिथे प्रदर्शन नसतं, पण तिथे भाव असतो, निर्मळ भाव असतो. आणि जिथे खूप देखावा केलेला आहे, मी तर उलट म्हणेन की तिथे जाऊ नका, कारण तिथे फक्त प्रदर्शन असतो, तिथे भक्तीचं प्रदर्शन असतो. तिथे निर्मळ भाव, भक्ती, खरी भक्ती नसते. छोट्याशा घरी एखाद्या झोपडीमध्ये देखील निर्मळतेने केलेली भक्ती असते, प्रेम असतं भगवंताप्रती. आज माणूस मोठे घर, मोठी संपत्ती, मोठे नाव मिळवण्यासाठी खूप धडपडत आहे, धावत आहे. पण श्रीकृष्ण गोकुळामध्ये सांगतात, मनामध्ये प्रेम, नम्रता आणि भक्ती असेल तर साध जीवन देखील परम आनंद देऊन जात. जेव्हा आपल्या जीवनामध्ये एखाद्या वेळेस यमुना येईल, संकटाचा अंधार असेल, मार्ग दिसत नसेल, तेव्हा वसुदेवासारखा परमेश्वरावर विश्वास ठेवा. ज्याच्या हातामध्ये परमेश्वराचा आधार असतो, त्याच्यासाठी अशक्य वाटणारे मार्ग देखील आपोआप उघडे होतात. श्रीकृष्ण आपल्याला संकटापासून नेहमी वाचवतील असं नाही, हे पण नाही, असं पण धरायचं नाही की मला प्रत्येक संकटातून भगवंत बाहेरच काढतील. पण संकटातून बाहेर पडण्याची शक्ती तुमच्यामध्ये, आत्मबळ तुमच्यामध्ये ते नक्की निर्माण करतील. कारण तुमच्या कर्माचे भोग तुम्हाला भोगायचे आहेत. ज्या काही अडचणी आल्या आहेत त्या अडचणीमध्ये त्या फक्त सहन करण्याची ताकद मात्र भगवंत तुम्हाला नक्की देते. जोपर्यंत तुमचे कर्माचे भोग पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत तो त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. श्रीकृष्ण गोकुळात आले आणि नंद यशोदेच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण गोकुळ त्या बाळकृष्णाच्या आगमनाने सुखी झालेले होते. त्याच्या दर्शनाने सगळ्यांना आनंद मिळत होता. त्या छोट्याशा बालकाकडे सगळे रोज प्रेमाने बघत होते. पण जिथे प्रकाश असतो तिथे अंधाराचा त्रास तर होणारच. प्रकाश, अंधार, धर्म, अधर्म हे सगळे तर चालतच असणार. कंसाच्या मनामध्ये सतत एक भीती होती, देवकीचा 8वा पुत्र माझा अंत करेल. त्यामुळे त्याने श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी सगळीकडे राक्षस पाठवलेले होते. त्यातली पहिली होती पुतना. मी मगाशीच सांगितल्यासारखं फक्त थोड्या थोड्या ह्याच्यात मी सगळं सांगणार आहे, पूर्ण श्रीकृष्ण कथा मी नाही सांगणार आहे. पुतना एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन गोकुळामध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर मायावी रूप होते, वागण्यामध्ये प्रेम होते, पण मनामध्ये कपट होते आणि विनाशाची तीव्र भावना होती तिच्या मनामध्ये. तिने बालकृष्णाला विष लावलेले दूध पाजण्यासाठी ती गोकुळामध्ये आलेली होती. पण ज्याच्या हृदयामध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे त्याला कोण फसवू शकणार आहे? त्यामुळे पुतना पण त्याला फसवू शकली नाही. श्रीकृष्णाने तिला तेव्हाच ओळखलेले होते. भगवान श्रीकृष्णाने फक्त तिच्या स्तनातून विषच घेतले नाही, तर त्याच बरोबर तिच्या मनातला अहंकार आणि मनामध्ये तिच्या दडलेलं पाप देखील त्यांनी काढून घेतले. दुधाबरोबर आधी विष, नंतर दूध, आणि दुधाच्या नंतर त्यांनी अहंकार आणि पाप घेऊन ते पूर्णपणे नष्ट केले. ही कथा फक्त एका राक्षसीची नाही, एका मायावी राक्षसीची कथा नाहीये किंवा तिच्या वधाची कथा नाहीये. यामध्ये आपल्या जीवनासाठी एक मोठा संदेश लपलेला आहे. पुतना म्हणजे फक्त बाहेरची एखादी व्यक्ती
ती नाहीये. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक पुतना असते. कोण? चुकीचा विचार. चुकीच्या विचाराच्या रूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक पुतना असते. कधी ती खोट्या आकर्षणाच्या रूपात असते, कधी ती अविवेकी स्वरूपामध्ये असते, कधी ती अशा सवयींच्या रूपात असते की ज्या सवयी सुरुवातीला खूप सुख देतात, पण हळूहळू आपले जीवन कमजोर करत असतात. आपल्याला ह्याच्यातला अर्थ कळला असेल की आता सध्या ही नवीन पिढी जी आहे, तरुणाई जी आहे, ड्रग्सच्या आहारी जी चाललेली आहे, याला सुरुवातीला ह्याचा आनंद मिळतो ह्यांना, पण नंतर हे याच्या आहारी जातात आणि पूर्ण आयुष्य नाश करून टाकतात. किंवा दारू हे अशा ज्या गोष्टी आहेत, त्या सुरुवातीला त्यांना सगळ्यातून या गोष्टीतून सुख मिळतं, पण नंतर मात्र तुमचं जीवन या गोष्टी कमजोर करून टाकतात. अनेक गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये आत्ताच्या कलियुगामध्ये की ज्या बाहेरून अत्यंत सुंदर दिसत असतात. एखादी गोष्ट बाहेरून सुंदर दिसते आणि चमकदार दिसते म्हणून ती चांगलीच असते असं कधीही नसते. एखादी व्यक्ती गोड बोलते पण तिच्या मनामध्ये भावना शुद्ध असेल असे कधीही नसते. म्हणून श्रीकृष्ण आपल्याला शिकवतात की बाह्य रूप बघून कधीही निर्णय घेऊ नका. अंतःकरण ओळखण्याची बुद्धी आपल्यामध्ये विकसित करा. माझा हाच उद्देश आहे. राम अवतार आणि श्रीकृष्ण अवतार सांगण्याचा. राम अवतारामध्ये आपल्याला थोडासा वेगळा होता, पण श्रीकृष्ण अवतारामध्ये अनेक गूढ गोष्टी आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातलीच ही महत्वाची की आजकाल कलियुगामध्ये अत्यंत आपल्या आजूबाजूला असे अनेक व्यक्ती असतात, अनेक स्त्री पुरुष असतात की जे खूप गोड बोलतात, पण त्यांच्या मनामध्ये शुद्ध भावना असेलच असं नाही. म्हणून बाह्य रूप बघून, त्यांचं बाहेरून बोलणं बघून निर्णय घेऊ नका. ते मैत्रीचं असो, नाते बनवायचं असो, नाते संबंध निर्माण करायचं असो, त्याच्यावर लगेच निर्णय घेऊ नका. अंतःकरणामधून ती व्यक्ती कशी आहे हे ओळखण्याची स्वतःमध्ये बुद्धी विकसित करा. आजच्या कलियुगामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर बाह्य दिखावा. आणि बाह्य दिखाव्याला सगळेच्या सगळे लोक भुलतात. अंतःकरणामधला खरेपणा कोणालाही आवडत नाही किंवा कोणालाही दिसत नाही. बाह्य रूपामध्ये जे काही चालू आहे तेच खरे समजून सगळेजण त्याला भुलतात. माणूस स्वतःचे जीवन इतरांना दाखवण्यासाठी सध्या जगत आहे कलियुगामध्ये. स्वतःसाठी नाही, लोकांना प्रदर्शन करण्यासाठी माणूस जीवन जगत आहे. सोशल मीडिया आता हे साधा सरळ उदाहरण आहे. सोशल मीडियावर आपण कितीतरी फोटो, कितीतरी रील बघतो, कितीतरी काय काय गोष्टी अपडेट केलेल्या असतात. त्याच्यामध्ये आपण अत्यंत हसणारे, सुखी, अगदी छान आमचं सगळं गुडी गुडी आहे असं दाखवणारे चेहरे, अशी कुटुंब आपण बघतो. पण त्या सगळ्याच्या मागे काय व्यथा आहे, काय चिंता आहे हे आपल्याला कधीही कळत नाही. कारण हा फक्त बाह्य दिखावा असतो. हा सोशल मीडियावर फक्त लाईक मिळवण्यासाठी, व्ह्यूज मिळवण्यासाठी म्हणून हा दिखावा असतो. प्रत्यक्ष त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या घरामध्ये काय चाललेले आहे हे आपल्याला काय कळणार आहे? मोठे घर, महागड्या वस्तू, प्रसिद्धी आणि कौतुक मिळवण्याची इच्छा इतकी वाढलेली आहे की त्यामुळे हे सगळं मीडिया भरून गेलेलं आहे. इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, याच्यावर सतत पोस्ट चालू असतात. पण श्रीकृष्ण बाललीलेतून सांगतात की खरी किंमत बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तर तुमच्या मनाच्या शुद्धतेमध्ये खरी किंमत आहे. मनाची शुद्धता किती आहे यामध्ये खरी किंमत आहे. यश मिळवा, प्रगती करा, पैसा कमवा, पण त्यासाठी मनातलं प्रेम, प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र गमावू नका. पुतना आईचं रूप घेऊन आली होती. एका आईसारखं म्हणून तिने स्तनपान करायला ठरवलेलं होतं श्रीकृष्णांना. यामध्ये एक देखील खूप छान संदेश आपल्याला श्रीकृष्णाने किंवा श्रीकृष्ण अवतारातून आपल्याला मिळतोय. जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे काही काही संदेश मी आपल्याला सांगेन, त्यावेळेला ते परत आवर्जून ऐकण्याच्या ओघामध्ये कधी कधी त्यातला अर्थ आपल्याला समजत नाही. तर मी जिथे सांगतेय
तो भाग परत एकदा ऐकावा असं खरंच मी मनापासून सगळ्यांना विनंती करत आहे. आत्ता जसा हा पुतनाचा जो आहे, हा भाग परत एक म्हणजे जरी तुम्ही कथा ऐकत असताना, माझी कथा सांगणं ऐकत असताना किंवा हे प्रवचन ऐकत असताना हे ओघाओघाने पटकन कळणार नाही. म्हणून हा भाग परत ऐका. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला आपली वाटते. ती नेहमीच आपल्या हिताची असेल असे नाही. कधी कधी चुकीची संगत आपल्याला हळूहळू चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. सुरुवातीला ती मैत्री वाटते, तो आनंद वाटतो, पण नंतर ती आपल्या विचारांना विषारी बनवत असते. जसे विष लहान प्रमाणात शरीराला त्रास देते, तसे चुकीचे विचार हळूहळू आपल्या मनाला कमकुवत करतात, कमजोर करतात. म्हणून आपल्या मनाला आपण काय देतोय याची काळजी आपण घेतली पाहिजे. शरीरासाठी आपण चांगलं अन्न निवडतो की नाही, वस्त्र पण आपण चांगले, आपण शरीराला बाह्य रूप आहे, या बाह्य रूपाला आपण किती छान जपतो. चांगले कपडे घालतो, चांगले अलंकार घालतो, व्यवस्थित रोज अंघोळ वगैरे करणं असतो, जेवण आपण चांगलं घेतो, सकस अन्न घेतो. मग हा विचार आपण मनासाठी का नाही करत? आपण मनासाठी चांगले विचार, चांगली संगत, चांगली मैत्री, चांगले संस्कार हे का निवडत नाही? आपण इथे का धोका घेतो? आपण इथे का धोका खातो? बाह्य गोष्टींकडे जर आपलं एवढं लक्ष असेल, तर तेच आपण आपल्या मनासाठी जर ठरवलं, तेवढ्याच निवडी आपण बारकाईने निवडायचं ठरवलं, तर आपलं मन अत्यंत पवित्र राहील. या प्रसंगातील सर्वात सुंदर भाग असा आहे की श्रीकृष्णाने पुतनाचा पण उद्धार केला. जिच्या मनामध्ये हत्या करण्याचा विचार होता श्रीकृष्णाचा, तिलाही भगवंतानी स्वतःच्या चरणाशी स्थान दिलं. यातून आपल्याला भगवंतांच्या मनातल्या करुणेची जाणीव होते. परमेश्वर फक्त चांगल्या लोकांचा नाही, जो मनातून बदलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी देखील परमेश्वर मार्ग उघडून ठेवतो. माणसाने आयुष्यात अनेक चुका केल्या असतील, काही चुकीचे निर्णय पण घेतले असतील. शेवटी माणूस आहेत आपण, आपल्याकडून चुका होणार. कधी कधी घाईघाईमध्ये आपल्याकडून चुकीचे निर्णय पण घेतले जातील. आपल्या हातून खूप मोठ्या चुका झाल्या असतील, कधी कधी अक्षम्य चुका पण झाल्या असतील, मी नाही म्हणत नाही. तरीही निराश होऊ नका, कारण श्रीकृष्ण आपल्याला सांगतात, मनुष्याची खरी ओळख त्याच्या जुन्या चुकांनी नाही होत, तर तो बदलण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी किती प्रयत्न करतो याने होते. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आजचा भाग आपण इथे संपवतो. श्रीकृष्ण अवताराचे पण असेच मला वाटतं 4 तरी भाग होणार आहेत. म्हणून आज आपण थोडस 1-2 प्रश्नानंतर हा भाग आपण इथेच संपवणार आहोत आणि नंतर थोड्या वेळानंतर विश्रांतीनंतर मी दुसरा भाग बनवत आहे. आज आपण आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. अगदी मनापासून आपण प्रश्न विचारायचा. आपल्या जीवनामध्ये अशी पुतना कोण आहे जी आपल्याला आतून कमजोर करत आहे? प्रश्न मी परत एकदा आपल्याला सगळ्यांना मी माझ्या स्वतःला पण हा प्रश्न लिहिताना विचारला. त्याचं उत्तर मला मिळालेलं आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काम करायचं ठरवलेलं आहे. मी आज आपल्याला पण हा प्रश्न विचारतीये की आपल्या जीवनामध्ये अशी पुतना कोण आहे जी आपल्याला, आपल्या विचारांना आतून कमजोर करत आहे? अहंकार, मत्सर, राग, वाईट संगती, वाईट सवय, इतरांशी तुलना करण्याची वृत्ती, कोणती आपल्या जीवनामध्ये पुतना आहे? आणि यापैकी जर आपल्या जीवनामध्ये कुणी पुतना असेल, तर त्या पुतनेला आपल्या आयुष्यातून दूर करण्याचा नक्की प्रयत्न करा. या जर गोष्टी आपण ओळखल्या, तर श्रीकृष्णाच्या चरणी ही पुतना आपण ठेवूया. हिला नुसतं दूर नाही करायचंय आपल्याला, हिला उचलायचंय आणि श्रीकृष्णाच्या चरणाशी तिला ठेवून द्यायचं आहे. तर आपल्या जीवनातली पुतनारूपी नकारात्मकता दूर होणार आहे. कारण श्रीकृष्ण बाहेरच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी आले नाहीत, फक्त ते आपल्या मनातला अज्ञान, भीती आणि अशुद्ध विचारांचा नाश करण्यासाठी देखील आलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाने फक्त बाहेरच्याच राक्षसांचा नाश नाही केला,
भगवद्गीतेच्या रूपातून त्यांनी आपल्या अंतःकरणामधल्या या राक्षसांचा देखील नाश केलेला आहे. फक्त भगवद्गीता आपण पूर्णपणे समजून घेतलेली नाही, आपण श्रीकृष्णाला देखील पूर्णपणे समजून घेतलेले नाही. श्रीकृष्णाला जरी आपण पूर्णपणे समजून घेतलं, राम आणि कृष्ण हे दोन अवतारांना जरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न अंशतः जरी प्रयत्न केला, तरीही आपल्या जीवनातले अनेक व्यथा, अनेक गोष्टी दूर व्हायला मदत होणार आहे. आजचा भाग आपण इथेच संपवत आहोत. थोड्याशा विश्रांतीनंतर मी परत आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत आपण अखंड कृष्ण नामाचा जप करूयात आणि भेटूयात थोड्याच वेळामध्ये.